this is Divya Nandoskar and welcome back to our channel Life of Nandoskar. So I am back with another travel video. आम्ही जात आहोत अलिबागला रोरोने आणि आम्ही कुठे जात आहोत त्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच. सो आता आम्ही रोरो बुक केलं आहे, ह्याच्या तिकीटचं आणि बाकी सगळं मी डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते. हा शॉर्ट स्टेकेशन केलाय, तर किती एक्सपेन्स झालाय, काय झालाय शॉर्ट ट्रिपसाठी तुम्हाला आम्ही सगळं डिटेलमध्ये सांगू. सो ही रोरो आम्ही सकाळी 7ची बुक केली होती आणि ही ॲडव्हान्स बुकिंग आम्ही M2M फेरी ॲपवरून केली होती. यात 3 प्रकारचे ऑप्शन आहेत. त्याच्यात तुम्हाला फर्स्ट फ्लोअरचा ॲक्सेस मिळतो, सेकंडमध्ये तुम्हाला बार डेक आणि कॅन्टीनचा ॲक्सेस मिळतो, थर्डमध्ये त्यांचा लक्झुरियस ॲक्सेस आहे. त्यात मला एवढी इन्फॉर्मेशन नाही आहे, पण मी जेव्हा बुक करत होते तेव्हा मी वाचलं होतं की तिकडे कॉम्प्लिमेंटरी स्नॅक्स वगैरे मिळतात आणि तो अराउंड 1500 पर पर्सन चार्ज करतात त्याच्यासाठी. आम्ही जो बुक केलेला तो 519मध्ये होता. त्यात आम्हाला बार डेक आणि कॅन्टीनचा ॲक्सेस मिळाला. त्यात आम्ही इकडे ब्रेड बटर खाल्लं कारण तेवढाच टाईम आमच्याकडे होता, त्यामुळे आम्हाला असं वाटलं पण नाही की लक्झुरियसचा ॲक्सेस घ्यावा कारण एवढा टाईम नसतो. ही आपल्याला 45 मिनिट्समध्ये मांडवा जेटीपर्यंत पोहोचवते. मांडवा जेटीवरून आम्ही थेट निघालो नागाव बीच जवळ, कारण आमचं रिसॉर्ट तिकडेच होतं आणि आमच्या रिसॉर्टचं नाव होतं ओशन नेचर कोस्टल रिसॉर्ट. सो आता आपण आपलं चेक इन करून घेऊया आणि त्यानंतर मी या हॉटेलची टूर आणि ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देते. सो आज आम्ही आलो आहोत अलिबागला ओशन नेचर रिसॉर्टमध्ये. सो लेट्स एक्सप्लोर द प्रॉपर्टी. प्रॉपर्टीमध्ये काय काय आहे, कुठलं रेस्टॉरंट आहे, कुठल्या टाईपची रूम्स आहेत आणि जेवायला काय काय आहे आणि यांचं रेस्टॉरंट कसं आहे आपण एक्सप्लोर करूया. लेट्स गो. सो मी 2 वाजता चेक इन केलं आहे आणि ह्यांचं रेस्टॉरंट 3:30 वाजता बंद होतं लंचसाठी, म्हणून आम्ही लगेच जेवायला आलो आणि आम्हाला खूप भूक पण लागलेली. सो गौरवने मागवलं आहे चिकन थाली आणि वडे सेपरेट मागवले आणि मी सुरमई थाली मागवली आहे. सुरमई तर खूप मोठी आहे, तुम्हाला दाखवतोच. आणि फ्रेश कोकोनट वॉटर मागवलं आहे आणि दिव्याने व्हर्जिन मोहितो मागवलं आहे आणि प्राईस पण खूप रिझनेबल आहे, बजेट फ्रेंडली आहे, टू एक्सपेन्सिव्ह नाही आहे. हे पण कोकोनट वॉटर जे मागवले जे बाहेर जेवढ्या कॉस्टला भेटतात तेवढ्याच कॉस्टला इकडे पण आहे. आणि आता आम्ही ट्राय करतोय कसं लागतं. सो बघूया कसे. सुरमई थाली खूप छान आहे आणि फ्रेश पण आहे, त्यामुळे टेस्टी लागते खूप. चिकन तर फ्रेशच असतं. खूप मस्त आहे चिकन. मी विचार करत होतो कोंबडी वडे घेऊ म्हणजे चिकन आणि त्याच्यात वडे येतील, पण आम्ही डिसाईड केलं की थालीच घेऊ आणि वडे एक्स्ट्रा घेऊ. तर ती आम्हाला आयडिया जरा पटली. खूप चांगलं आहे चिकन आणि मस्त आहे. रिसेप्शन एरियामधून बाहेर निघताच लेफ्ट हँड साईडला ह्यांचा पूल आहे जो खूप स्वच्छ आणि मोठा आहे आणि आजूबाजूला ह्यांनी खूप झाडं लावली आहे, जणू त्यांनी ओशन नेचर नावाला चांगलंच जपलं आहे. तिकडून जरा पुढे गेल्यानंतर त्यांचा किड्स प्ले एरिया आहे, जिकडे लहान मुलांसाठी खेळायला चांगलेच एक ऑप्शन ठेवले आहेत आणि त्याच्याबरोबर ॲडल्टसाठी त्या लोकांनी कॅरम टेबल टेनिसचाही ऑप्शन दिला आहे. चला आपण आपला रूम बघून घेऊया. सो एंट्री केल्या गेल्या लगेच इकडे छोटासा वॉर्डरोब आहे, त्यात लॉकर सिक्युरिटी पण दिलेली आहे आणि तुम्ही तुमचं सगळं सामान इथे ठेवू शकता. त्यानंतर छोटासा टी कॅबिनेट आहे, यात कप्स केटल आणि ग्लासेसची अरेंजमेंट केली आहे त्यांनी आणि मिल्क पावडर कॉफी सगळे.
खाली फ्रीज पण आहे त्यांचा. आणि इकडे त्यांचं मँग्रोव्ह करून रेस्टॉरंट आहे जिकडे आम्ही दुपारी जेवलो. तिकडे तुम्ही स्कॅन करून त्यांचा एक लँडलाईन नंबर आहे, तिकडे तुम्हाला जे काय हवं ते तिथून मागवू शकता खाण्यासाठी. प्लस त्यांनी एक QR शेअर केलाय. जर तुम्ही त्यांच्या पेजवर इकडच्या प्रॉपर्टीबद्दल काहीतरी टाकलं तर तुम्हाला एक फ्री ज्यूस किंवा काहीतरी मिळेल. TV युनिटच्या समोरच त्यांनी सिटिंग अरेंजमेंट पण केली आहे. परत पाण्याच्या बॉटल्स त्यांनी त्यांच्याच ठेवल्या आहेत, बिस्लेरीच्या बॉटल्स नाही ठेवल्या आहेत. परत छोटंसं वर्कस्टेशन पण आहे, जर तुम्हाला तुमचं काम करायचं असेल तर छान आहे वर्कस्टेशन पण. नंतर हा फुल लेंथ मिरर आहे. त्यानंतर लगेचच त्यांचा एकदम छोटे, ही रूमची साईज खूप छोटी आहे पण ठीक आहे, खूप चांगली आहे. त्यांनी खूप मस्त मेंटेन केली आहे. रूमचं सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे वॉशरूम. त्यांनी ओपन वॉशरूम कॉन्सेप्ट केली आहे, थोडीफार म्हणजे जास्त नाही. बघूया आपण. आणि ह्या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये ना त्यांनी मस्त ओरिजिनल फ्लावर्स असे पाण्यात भिजवून ठेवले आहेत. त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये पण सेम असंच आहे. प्लस छोटासा डेंटल किट आहे त्यांचा. हँडवॉश आहे, कंडिशनर, शॅम्पू आणि शावर जेल, बेसिक गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केल्या आहेत. आणि वरून पण एकदम मस्त दिसतंय वॉशरूम. सगळे पळून जातील ना ते. सो आम्ही असं ठरवलेलं की रात्री आम्ही कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ, इकडे काहीतरी एक्सप्लोर करू अलिबागमध्ये. पण आम्ही नागाव बीचला गेलेलो तेव्हा एवढी रश होती की आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही बाहेर कुठेतरी जेवावं. आज सॅटर्डे संडे ना, सो मोस्ट ऑफ मुंबईची पब्लिक अलिबाग प्रिफर करतो. आणि इकडे खूप शांतता आहे कारण लिमिटेड रूम्स आहेत, तर इथे खूप लिमिटेड लोकच आहेत. सो आम्ही हाच रेस्टॉरंट प्रिफर केलं. सो आम्ही आता काहीतरी वेगळं ट्राय करावं कारण सकाळी आम्ही थाली खाल्ली आणि आम्हाला ती खूप जड झाली, तर आम्ही असं काहीतरी हलकं फुलकं ट्राय करू म्हणतो. हलकं फुलकं आम्ही बोंबील ऑइल फ्राय मागवलं, तवा फ्राय मागवलं आणि आम्ही प्रॉन्स चिल्ली मागवली आहे, थाय फ्राईड राईस मागवला आहे, सगळं वर्जिन मैतो आणि पीच आईस्टी मागवली जे खूप हलकं आहे. आज दिवसाचं वजन आजच कमी, हलका एकदम. प्रॉन्स आणि बोंबील, प्रॉन्स आणि बोंबील खूप छान आहे. तिकडे सगळ्या गोष्टी असं मला वाटतं फ्रेश आहेत, एकदम फ्रेश आहे. ठीक आहे, आलं. थँक्यू. मी आता बोलणारच होतो वर्जिन मैतो कुठे, तेवढ्यात हा वाचला. हे सकाळसारखं नाही, त्याचे ते कुठे आहेत, कढीपत्ता कुठे आहेत त्याच्यावरचे, सकाळचे कढीपत्ता संपले सकाळचे. आम्ही ब्रेकफास्टसाठी चाललो आहे आणि ब्रेकफास्ट आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग आहे. तर बघूया आता ब्रेकफास्टमध्ये काय काय. काय मफिन्स आहेत, डोनट्स डोनट्स आहेत. ते भाजी बघ कुठली आहे, भाजी आहे वटाणा. त्याच्यावर काय खायचं, पुरी. हे उघडत नाही माझ्याने, जोरात उघड. सांबार आहे.
तर आम्ही आता नाश्ता करायला आलो आहे आणि नाश्त्यामध्ये खूप लिमिटेड ऑप्शन आहे, त्यामुळे खूप चांगलं आहे, कन्फ्यूज व्हायला नाही होत की हे घेऊ की ते घेऊ. आणि सगळा नाश्ता मस्त गरम गरम आहे. तर ही प्रॉपर्टी अलिबागमध्ये आहे आणि ह्याचं नाव ओशियन नेचर म्हणून आहे. आणि ह्यांचे 3 प्रकारचे कॉटेज आहेत, कोकम, बिटलनट आणि नटमेग. जे कोकम आणि बिटलनट या दोघांची प्राईस सेम आहे, 7,700 इन्क्लुडिंग टॅक्सेस. आणि जे नटमेग आहे त्याच्यात 1,000 रुपीजचा फरक आहे आणि ती रूम पण एकदम प्रिशियस आहे. फॅमिलीसाठी फॅमिलीसाठी नाही आहे, फॅमिलीसाठी पण इकडे रूम्स आहेत. म्हणजे जास्त लोक जर तुमचे असतील तर नटमेग तुम्ही प्रिफर करू शकता. आणि नटमेग खूप मस्त जागा आहे, म्हणजे मला पर्सनली नटमेग आवडली, पण आम्ही जेव्हा बुक करत होतो तेव्हा ती फुल झालेली, म्हणून आम्ही इकडे बिटलनटमध्ये स्टे केलं. ओव्हरऑल रिसॉर्टबद्दल बोललं तर रिसॉर्ट खूप चांगलं आहे आणि ओशन नेचरच्या हिशोबाने सगळी झाडच झाडं आहे सगळीकडे आणि पूर्ण झाडातूनच तुम्हाला रोड आणि दिलेला आहे जायसाठी. सो थम्स अप फॉर प्लेस. सो असेच बजेट फ्रेंडली ट्रॅव्हल ब्लॉग बघायला तुम्ही मला नक्की फॉलो करा. माझे गोवाचे सिरीज, माझी कर्जतचा एक ब्लॉग ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, तो पण नक्की बघा. ऑलरेडी त्याच्यात 5K 4K हिट झालेत. तुम्ही माझे व्हिडिओज बघताय, थँक्यू सो मच फॉर दॅट. पण तुम्ही मला सबस्क्राईब नाही करत आहे, तर प्लीज मला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि मी अजून छान छान व्हिडिओ घेऊन येऊन. प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब सो दॅट यू कॅन नोटिफाईड वेन एव्हर आय पोस्ट. बाय.